नमस्कार मंडळी, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. सर्व पालकांसाठी, त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या शिक्षक वृंदांसाठी एक अपडेट आलेली आहे. आजपर्यंत इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीमध्ये स्कॉलरशिप परीक्षा होत होती, त्या संदर्भात हे अपडेट आहे. स्कॉलरशिप परीक्षा दरवर्षी महाराष्ट्रामध्ये इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीमध्ये होत असते आणि ती परीक्षा आता थोडीफार चेंज आणि त्या परीक्षेमध्ये त्या फार सुधारणा झालेल्या आहेत, त्या आपण पाहूयात. मेन म्हणजे ह्या सुधारणा ज्या आहेत, आता ही जी काही 5वीमध्ये होणारी स्कॉलरशिपची परीक्षा होती ती आता 4थीमध्ये होईल आणि जी काही 8वीमध्ये होणारी जी काही स्कॉलरशिपची परीक्षा आहे ती 7वीमध्ये होईल. त्या संदर्भात हा महत्त्वाची माहिती अशी महाराष्ट्र शासनाचा जो काय महासंवाद नावाचं पोर्टल आहे, माहिती आणि जनसंपर्क संचालनालय महाराष्ट्र या अंतर्गत येणारं, त्यामध्ये हा माहिती दिलेली आहे, आपण पाहू शकता. म्हणजेच पुढील वर्षापासून 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा असा ह्या माहितीचा उद्देश आणि ह्या माहितीचं शीर्षक आहे, आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे आता ह्या माहितीबद्दल आपण डिटेल माहिती पाहूयात. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा स्तर म्हणजेच इयत्ता 5वी आणि जी काय 8वीमध्ये होणारी परीक्षा होती ती आता 5वीऐवजी 4थीमध्ये होणार असं सांगितलेलं आहे, आपण पाहू शकता. 5वीऐवजी आता ती 4थीमध्ये होईल आणि इयत्ता 8वीऐवजी इयत्ता 7वीमध्ये करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या संदर्भातली ही माहिती आपण पाहूयात आहे. आणि ही जी काय अंमलबजावणी आहे, या निर्णयाची जी काय अंमलबजावणी आहे ती 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून आणि या शैक्षणिक सत्रापासून केली जाईल असं सांगितलेलं आहे. म्हणजेच ह्या वर्षी होणारे सर्व पेपर जे आहेत 5वीचे आणि 8वीचे ते ऑन टाईम होतील आणि पुढल्या वर्षीपासून जे काय हा बदल आहे तो पुढल्या वर्षीपासून या बदल दिलेला आहे, आपण हेही पाहूया. शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलांची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून होईल आणि 2025-26 या शैक्षणिक क्षेत्रात 5वी आणि इयत्ता 8वी यांच्या परीक्षेचे नियोजन, म्हणजे ह्या वर्षी जे नियोजन आहे त्यांचं ठरलेलं 5वीचं आणि 8वीचं ते अंतिमता होईल आणि असं सांगितलेलं आहे. अंतिमता निर्णय म्हणजे शेवटची एक परीक्षा होणारी जी आहे ती परीक्षा होऊन जाईल ह्या वर्षीची आणि ही जी परीक्षा आहे ती साधारणतः फेब्रुवारी 2026च्या 2ऱ्या अथवा 3ऱ्या रविवारी होईल असंही सांगितलेलं आहे. म्हणजेच 2025ची होणारी जी काही 5वी आणि 8वीची परीक्षा आहे ती फेब्रुवारीमध्ये होईल 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवडी. या अनुषंगाने सर्व आपल्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेणं गरजेचं आहे आणि सर्व जे काही शिक्षक बांधवांनी आहे त्या शिक्षक बांधवांनी आपल्या विद्यार्थ्यांना सजग करणं गरजेचं आहे, त्यांना माहिती देणं गरजेचं आहे. तर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी ही शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन हे साधारणतः एप्रिल आणि मे 2026च्या कोणत्याही रविवारी करण्यात येईल. म्हणजेच जे काय 2026पासून जे शेड्यूल आहे ते 2025चं शेड्यूल ते तर ऑन टाईम होणारच आणि त्याचसोबत जे काही बदलाव झालेला आहे, जो चेंज झालेला आहे तोही एप्रिल आणि मे 2026च्या कोणत्याही रविवारी. अशा प्रकारे पुढल्या वर्षी 2026ला 5वी आणि 8वी आणि 5वी नेहमीप्रमाणे जे होणाऱ्या परीक्षा आहेत 5वीची आणि 8वीची तीही होईल सुरुवातीला आणि जो काही बदल झालेला आहे 4थी आणि 7वीचा तोही होईल. फक्त हे पुढल्या वर्षीच्या मर्यादित आहे, म्हणजे चालू वर्षापूर्वी मर्यादित आहे. त्याच्यानंतर ही कंटिन्यू ही परीक्षा जी आहे फक्त आणि फक्त 4थी आणि 7वीसाठीच होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ह्याबद्दल आपण आणखी थोडीशी माहिती पाहूयात. इयत्ता 4थीसाठी प्रतिवर्षी 5,000 रुपये तर इयत्ता 7वीसाठी प्रतिवर्षी 7,000 रुपये इतकी शिष्यवृत्ती रक्कम मंजूर होत असते. हे आपल्याला माहितीच आहे. ही शिष्यवृत्ती किंवा ही स्कॉलरशिप परीक्षा पास झाल्यानंतर प्रतिवर्षी 5,000 रुपये आणि 4थीसाठी आणि 7वीसाठी प्रतिवर्ष 7,000 रुपये इतकी रक्कम मिळत असते. मित्रांनो, आणि जे काही शेतकरी बांधव आहेत किंवा जे काही आपले पालक आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांना सांगण्यास खूप आनंद होतोय. मी प्रतीक चंद्रकांत सूर्यवंशी. मीही आमच्या वेळेस ही परीक्षा 8वीमध्ये होत होती, त्यावेळेस मी ही परीक्षा पास झालेली आहे आणि मलाही स्कॉलरशिप भेटलेली आहे. त्यामुळे ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या सर्व पालकांनी आणि आपल्या सर्व शिक्षक वृंदांनी आपल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे बनवलं पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या मुलांमध्ये ह्या स्पर्धेची किंवा ह्या परीक्षेची गोडी निर्माण केली पाहिजे असं मला वाटतं. आणि ही रक्कम 3 वर्ष मिळत असते, हेही ह्याच्यामध्ये नमूद आहे. आता ह्या परीक्षेबद्दल आणखी आपण थोडीशी माहिती पाहूयात, इतर माहिती आपण पाहूयात. तर शेतकरी बांधवांना आणि जे काय आपले पालक आहेत त्यांच्यासाठी इयत्ता 4थी आणि इयत्ता 5वीसाठी प्रत्येकी
16,693 आणि इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी करिता 16,588 शिष्यवृत्ती संच, म्हणजे इतक्या जणांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजेच महाराष्ट्रभरातून 16,000 जवळपास 17,000 विद्यार्थ्यांची निवड केली जाते असं त्यांनी सांगितलेलं आहे, आपण पाहू शकता. त्यानंतर ह्या परीक्षेचा उद्देश जो काय आहे की आपल्या राज्यभरातील जे काही ग्रामीण आणि शहरी भागातील जे काही गरीब, होतकरू, प्रज्ञावान विद्यार्थी आहेत त्यांना प्रोत्साहन देणं ह्याचा उद्देश आहे. आणि ही योजना ही खूप जुनी आहे, 1954-55 पासूनची ही योजना कार्यरत आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा जो बदल आहे तुम्हाला मुख्यतः मी सांगितलेला जो बदल आहे की यंदा 5वीमध्ये होणारी परीक्षा 2026 म्हणजेच 25-26 या वर्षापासून ती 5वीत होणारी परीक्षा 4थीत होईल आणि 8वीत होणारी परीक्षा 7वीत होईल. हा बदल मुख्यतः सर्वांनी आठवणीत घ्यावा. आणि 2026मध्ये दोन्ही परीक्षा होतील ठरल्याप्रमाणे, 5वीची होईल आणि 8वीची होईल. आणि त्याचप्रमाणे जो काय बदल झालेला आहे तो 4थी आणि 7वी हे दोन्हीही होईल. सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये होईल आणि नंतर एप्रिल-मेमध्ये होईल आणि त्यानंतर कंटिन्यू फक्त 4थी आणि 7वीतच होईल. आता आपण काही गोष्टी पाहूया त्या परीक्षेच्या संदर्भात. अटी आणि शर्ती म्हणजे जे काय कुठल्याही शाळा असू द्या ज्या शासन मान्यता आहे त्या शासन मान्यता असलेल्या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा देण्यात येईल. आणि पात्रता जर पाहिली विद्यार्थ्यांची तर परीक्षा देणारा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याप्रमाणे 4थी आणि इयत्ता 7वीत शिकत असावा, ही त्याची पात्रता आहे. वयोमर्यादा पाहिली तर त्याचं विद्यार्थ्यांचे वय जे आहे 1 जून रोजी कमाल 10 वर्ष, तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 4 वर्षाची सूट दिलेली आहे असं सांगितलेलं आहे. आणि उच्च प्राथमिक म्हणजे 4थीसाठी जे आहे ते 10 वर्ष आणि 7वीसाठी जे आहे ते 13 वर्ष असं सांगितलेलं आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क म्हणजे परीक्षा फी किती असेल तर परीक्षा प्रवेश फी 50 रुपये आणि परीक्षा शुल्क असेल 150, म्हणजे असे 200 रुपये फी असेल ह्या परीक्षेची सांगितलेलं. 200 रुपये फी या विद्यार्थ्यांना भरून ही परीक्षा द्यावी लागेल. म्हणजेच आपल्या सर्व पालकांनी आणि शिक्षकांनी आपल्या येणाऱ्या ज्या काय परीक्षा आहेत फेब्रुवारीमध्ये आणि मार्च-एप्रिलमध्ये ज्या काय होणाऱ्या परीक्षा आहेत, फेब्रुवारीमध्ये ठरल्याप्रमाणे जी जुनी परीक्षा दोन्ही होतील आणि मार्च-एप्रिलमध्ये जे काय आहे ठरल्याप्रमाणे आपल्या नवीन 4थी 7वीच्या परीक्षा होतील, त्याप्रमाणे सर्वांनी तयारी करून घ्यावी. आणि जे काय कास्टमधले विद्यार्थी आहेत, अनुसूचित जाती जमाती किंवा इतर OBC समाजातली, आणि त्यांच्यासाठी ही जी फीस जे आहे ते एकूण 125 अशी राहील असं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर शिष्यवृत्ती दराच्या संचात म्हणजे आता यामध्ये शिष्यवृत्तीही त्यांनी वाढलेली आहे. 4थीसाठी प्रतिमाह 500 रुपये असं त्यांनी देणार आहेत आणि प्रतिवर्षी 5,000 रुपये ही शिष्यवृत्ती देणार आहेत. आणि इयत्ता 7वीसाठी ते प्रत्येक महिन्याला शिष्यवृत्ती 750 प्रतिमाह याप्रमाणे 7,500 रुपये प्रतिवर्ष अशा दोन्ही शिष्यवृत्ती संच 3 वर्षासाठी कार्यरत राहील अशाबाबत हा शासन निर्णय झालेला आहे, आपण पाहू शकता. त्यामुळं सर्व शेतकरी बांधव असतील, ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जे काय आपले नागरिक असतील त्यांनी आपापल्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी सूचित करणं गरजेचं आहे. 2026मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ही परीक्षा होणार आहे, त्यामुळे आत्तापासून तयारी करून घ्यावी. त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे. शिक्षकांनीही आपल्या मुलांना स्पर्धेची गोडी लावली पाहिजे. ह्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. असेच नवीन अपडेट्स जे काही जनसामान्यांसाठी महत्त्वाचे असलेले अपडेट्स, त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांसाठी खास असणारे अपडेट मी आणत असतो. त्यामुळे चॅनल हे सबस्क्राईब करून घ्या अशी मी विनंती करतो. आणि आपल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना, सर्व त्यांच्या पालकांना आणि सर्व शिक्षकांना हा व्हिडिओ शेअर करा अशी मी नम्र विनंती करतो. आणि आता मी इथेच थांबतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.